तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ह्या एका नवीन फॉर्मॅटमध्ये, ज्यात आपण मूवीजबद्दलच बोलू, पण थोड्या मोठ्या फॉर्मॅटमध्ये, जसं थोडं जास्त डिस्कस करता येईल. युज्युअल फॉर्मॅटमध्ये कसं आपण लवकर लवकर बोलून 2-4 मिनटात त्या मूवीच्या बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते, पण ह्यामध्ये आम्ही थोडं जास्त डिटेलमध्ये बोलायला प्रयत्न करू. आज माझ्याबरोबर माझा एक फ्रेंड मोहित आहे, जो माझ्यावर खूप आधीपासून आहे. म्हणजे आम्ही शाळेपासून एकत्र आलो आणि अजूनही आम्ही तसेच एक एक करत मूवीज बघतो एकत्र जाऊन, आणि आम्हालाही तो एक्सपिरियन्स एकत्र बघायला आवडतो. आणि असाच एक पिक्चर आम्ही रिसेंटली बघितला आहे. पिक्चरचं नाव आहे महावीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज, असं पिक्चरचं नाव आहे, किंवा धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज, जो आम्ही रिसेंटली बघितला. एक ओव्हरऑल कॉन्टेक्स्ट द्यायचं झालं तर हा मूवी उर्विता प्रोडक्शन्स आणि सरसेनापती हंबीरराव बनवला होता. त्यांच्या प्रोडक्शनच्या अंडरच बनलेला पिक्चर आहे, आणि त्यामुळेच आमचे एक्सपेक्टेशन्स या पिक्चरकडनं एक पॉईंटचे होते, ज्याबद्दल आम्ही पुढे बोलू. पण सेम प्रोडक्शन हाऊसमधून आल्यामुळे या पिक्चरचं बजेट खूप जास्त आहे, पिक्चरची स्केल खूप जास्त आहे, पिक्चरवर केलेला खर्चही दिसून येतो, म्हणजे पिक्चरमध्ये स्केल वगैरे वगैरे दिसून येते. पण आता जसं आम्ही पुढे डिस्कस करूच ह्याबद्दल, की पिक्चरला बनवण्याचं इंटेन्शन खूप चुकीच्या जागेवर जास्त घातलं गेलं आहे. ज्याच्यात खर्च करायचा होता तिकडे केला असता तर ह्या पिक्चरचं आउटपुट खूप चांगलं झालं असतं. पिक्चरचा आउटपुटच मेनली फार गणल्यासारखं आहे. आता मी असं कोड्यात बोलण्यापेक्षा आम्ही एक एक करत पॉईंट्सच चालू करू, ज्याने आपण अजून डिटेलमध्ये डिस्कस करू शकतो. मोहितला मराठा हिस्ट्रीबद्दल माझ्यापेक्षा खूप जास्त माहिती आहे. म्हणजे मला थोडंच माहीत असेल तर मोहितला ॲटलिस्ट थोडं माहिती आहे, आणि मराठा हिस्ट्री तेवढी आहे. सो आम्हाला जितकं आमच्या इन्फॉर्मेशनमध्ये ज्ञानात जेवढं आम्हाला माहिती असेल ते आम्ही इथे मांडण्याचा प्रयत्न करू. आम्ही हिस्टॉरियन्स नाही आहोत ना, आमच्याकडे फुल याचा साठा आहे. सो आम्ही पण बोलू, त्यात काही वरती खालती असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की करेक्ट करू शकता. पण मेकर्सनी जे बनवलं ते तर नक्कीच बरोबर नाही आहे, आम्हाला कळलेलं आहे. सो मोहित, तूच फर्स्ट पॉईंट मांड तुझ्या हिशोबाने, जसं तुला वाटतंय ते, मग आपण पुढे बोलूया. अगदीच. जय शिवराय. आपण एखादा कुठलाही चित्रपट किंवा पिक्चर बघतो, तर आपल्याला आता सध्याची सवय काय झाली की आपल्याला हिरो बघायला हवं. बरोबर आहे. कुठलाही तुम्ही आजकाल पिक्चर बघितला, हिंदी, मराठी वगैरे, तर मला असं वाटतं की तुम्ही हिरो एका लिमिट पर्यंत तुम्ही बघू शकता एका कुठल्याही व्यक्तीला. पण जे आता ज्या चित्रपटाबद्दल सांगितलं, ज्या ह्याच्यामध्ये, तो हिरो पेक्षाही ती व्यक्ती खूप पुढे आहे, ती देव आहे आपल्या सगळ्या इकडच्या लोकांची. तर त्यांना त्या पद्धतीनेच मांडावं असं मला वाटतं. लोक आज आपण स्वतः त्यांना देवाच्या ठिकाणी मानतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना आपण आज देव मानतो. सगळीच भारतातली जनता त्यांना देव. त्यामुळे तुम्ही त्यांच्याबद्दल काही दाखवत आहात तर तुम्ही त्यांना हिरो बनवू नका. तुम्ही त्यांना जे खरं घडलंय, जे खरं आहे, हे तुम्ही त्या पद्धतीने ठेवा. आता खरं घडलंय हे जसं हा म्हणाला, जसं आम्ही पण काही मोठे तिकडे जाऊन हिस्टॉरियन्स नाही आहोत की रिसर्च वगैरे केलं, पण एखादी गोष्ट असते, जसं की आता समजा एका व्यक्तीबद्दल कोणी काही बोलतं, तर जर 4 लोक जर त्या व्यक्तीबद्दल तोच मुद्दा बोलत असतील तर तो मुद्दा आपण बरोबर धरतो. बरोबर आहे. तसंच आज छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय आहे, तर एवढी माहिती बाहेर आलेली नाहीये जेवढी थोरल्या महाराज शिवाजी महाराजांबद्दल आली. त्यामुळे ते लोकांना आजपर्यंत खूप माहिती नाहीये त्यांच्याबद्दल. काही लोकांना आहे, ज्यांनी काही मालिका बघितल्या असतील किंवा काही चित्रपट बघितले असतील किंवा पुस्तकं वाचली असतील, त्यांना त्या लोकांना माहिती असेल. पण आज काही लोक आहेत ज्यांना जेवढी शिवाजी महाराजांबद्दल माहिती तेवढी नाही माहिती. तर त्यांच्यासाठी आज हे एवढे प्लॅटफॉर्म बनतायत की तुम्ही चित्रपट बनवू शकता. तर तुम्ही ती एक लेवलची डिग्निटी किंवा एक व्यवस्थित पद्धतीने तो मांडायला पाहिजे असं मला वाटतं. तर त्यामध्ये आज सुरुवात जर ज्यांना छत्रपती संभाजी महाराजांची हिस्ट्री किंवा त्यांची कहाणी जर माहिती असेल, तर त्यांचं अगदी म्हणजे त्यांच्या बालपणापासूनच त्यांचं खूप स्ट्रगल हे झालं. लोकांना वाटतं की अरे शिवाजी महाराजांचं ते पुत्र होते, मुलगा होते, त्यांना खूप सोपं झालं असेल. ते तसं नव्हतं. त्यांचा जन्म झालाच तेव्हाच काही वर्षातच त्यांना मातृसूख मिळालं. त्यांची आई सईबाई राणीसाहेब यांचं निधन झालं. नंतर
एवढा स्ट्रगल जो आपण म्हणतो की जो अगदी वयाच्या 9व्या वर्षी त्यांना औरंगजेबाच्या दरबारात उभं राहिलं, ज्या ह्याच्यात मुलांना काही माहिती नसतं त्या ह्याच्यात ते औरंगजेबाच्या दरबारात उभे होते आणि तेही इतर मनसबदारांसोबत. बरं, तो आग्र्याचा प्रसंग तर सगळ्यांना माहितीच आहे की कशातनं ते वाचले. बरं, जेव्हा ते आग्र्यावरनं सुटले ती पण एक खूप मोठी कहाणी की ते लहान असल्यामुळे त्यांना थोडं नीट येता आलं नाही. जे शिवाजी महाराज आणि त्यांच्या बरोबरचे कोण साथी होते ते ज्या प्रकारे बाहेर निघून आले आणि ते ज्या प्रकारे परत राजगडावरती आले त्या पद्धतीने त्यांना येता आलं नाही. ते लहान होते संभाजी महाराज, त्यामुळे त्यांना तिथेच राहावं लागलं. तिथे बरं, शिवाजी महाराज किंवा त्यांची मनस्थिती एवढी म्हणजे बिकट झाली होती की त्यांना स्वतःच्या मुलाची मृत्यूची बातमी सांगायला, जे की खरं नव्हतं. का तर ते सुरक्षित यावे महाराष्ट्रापर्यंत. पण ठीक आहे, ते त्यांचं तसं झालं, त्यात त्यांच्याच सुरक्षेसाठी ही गोष्ट केली. तिथून पुढे जाऊन मग ते मोठे झाले, त्यांनी युद्धाची धडे घेतले, शास्त्र हे अत्यंत, छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत हुशार आणि ज्ञानी होते. त्यांनी बुधभूषण नावाचं काव्य वगैरे लिहिलं होतं. अशा अनेक गोष्टी त्याला त्यावेळेस वेगवेगळ्या भाषा यायच्या, मराठी आणि हिंदी सोडल्या त्यांना आणखीन पण इंग्लिश वगैरे भाषा त्यावेळेस यायच्या. ते झाल्यानंतर जेव्हा ते मोठे झाले त्यांनी त्यांचं कार्यभार सांभाळायला घेतला आणि होताच त्यांच्या लाईफमध्ये पण काही असं सरळ नव्हतं. त्यांच्या आणि थोरल्या महाराजांमध्ये पण काही वाद घडवण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला, जो की नंतर ते सगळं व्यवस्थित झालंय, पण असं सरळ आयुष्य त्यांचं असं कधीच नव्हतं. बरं, काही वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं 1680 मध्ये. तो अत्यंत वाईट काळ होता आपल्या सगळ्याच महाराष्ट्राच्या जनतेसाठी की आपले जे छत्र असतं तेच नाही जातात. त्याच्यामध्येही त्यांच्या जे कुटुंबातले काही व्यक्ती होते, जसं की सोयराबाई साहेब आणि अष्टप्रधान मंडळांपैकी काही अनाजी पंत, त्यांनी खूप कटकारस्थाने केली त्यांच्या विरुद्ध. बरं, महाराजांचं निधन झालंय हे त्यांना कळवण्यातही आलं नाही. संभाजी महाराज आणि येसुबाई हा पन्हाळगडावरती होत्या त्यावेळेस आणि त्यांना सांगण्यात पण आलं नव्हतं की असं झालंय. त्यांना भरपूर दिवसांनंतर कळलं की ते त्यांचं निधन झालं. ही कितीतरी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे की आपले वडील स्वतःचे वारलेत आणि हे आपल्याला भरपूर दिवसांनंतर कळले. का आता ह्या कटकार असतात. तर असा हा सगळा त्यांची लाईफ होती, ही खूपच अशी साधी नव्हती. ते त्यांचं ते षडयंत्र किंवा काय जे काय त्यांना मुळात राजाराम महाराजांना त्यांचा राज्याभिषेक करायचा, कारण ते सोयराबाईंचे सख्खे पुत्र होते, तर ते पुत्र मोहापायी त्यांना ते करायचं. पण ह्या सगळ्यांमध्ये जे आपण म्हणतो की सगळे त्यांच्या विरुद्ध होते, पण एक व्यक्ती जो त्यांच्यासोबत होते ते म्हणजे सरसेनापती खंबीरराव. त्यांनी शेवटपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांची साथ कधीच सोडली नाही. अख्खं त्यांचं मंडळ त्यांच्या विरोधात असताना ते एकटे त्यांच्या बरोबर आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या मांडायला पाहिजे होत्या चित्रपटात. आणि बरं, त्या चित्रपटाचं असं आहे की हा भाग पहिला आहे, असं पण नाही की तुम्ही पहिल्या थोडे गोष्टी की तू आता जी स्टोरी सांगितलीस त्यांच्या बर्थ पासून लेट से त्यांच्या राज्याभिषेकापर्यंत किंवा त्याच्यात थोडासा आधी महाराजांच्या मृत्यूपर्यंत तो जो अख्खा काळ आहे. आणि आम्ही पिक्चरला जायच्या आधी ऑडियन्ससाठी की आम्ही तो बघून गेलेलो की हा 3 तासाचा जो रन टाईम असणार आहे पिक्चरचा तो कसा युटिलाइज केला जाईल याबद्दल आम्ही असं बोलत होतो. आणि आम्ही नंतर आम्हाला कळलं की हा भाग पहिला आहे, म्हणजे आम्हाला तर वाटलं की फुल मोठी स्टोरी पण ॲक्युरेटली इन्सिडेंट्स पॉईंट आउट करत जसं आता मोहितने सांगताना सांगितलं की बर्थपासून पुढे त्यांचं जे 25वी वगैरे आयुष्याचं हे असेल तिथपर्यंत येईपर्यंत कसं त्यांना ते पॉईंट्स कव्हर करत ते आले, किती डिफिकल्टीज थ्रू ते मोठे झाले. आम्हाला वाटलं हेही त्या 3 तासाच्या मोठ्या गॅपमध्ये कव्हर होत असेल, पण एका गाण्यामध्ये म्हणजे 4 मिनिटाचं जे गाणं असेल त्यामध्ये तो फुल टाईम अख्खा पुढे निघून जातो. म्हणजे जो इतका मोठा बिल्डअप असला पाहिजे होता त्यांच्या करंट कॅरेक्टरच्या मेंटॅलिटी किंवा स्टेट बरोबर, की ते किती मोठं मेंटल बॅगेज किंवा काय विचार घेऊन पुढे चाललेत फुल लाईफमध्ये, ते सगळं त्यांनी दाखवलं नाही तर वेगळीच गोष्ट, पण त्याला तेवढ्या चांगल्या प्रकारे मांडलं पण नाही. व्हॉइस ओव्हर पण नव्हता.
हां, व्हॉइस ओव्हर बद्दल मला नंतर पण बोलायचं आहे. त्यात पण तू जर बघितलं असेल तर कुणाल, त्यांनी जे मी सोयराबाई वगैरे जे म्हणतोय सारखं ते त्यांनी दाखवलंच नाही. त्यामुळे आता आपल्याला ही गोष्ट थोडीफार माहितीये म्हणून की असं असं घडतंय, पण जो व्यक्ती म्हणजे त्याला काही माहिती नसेल त्याला तर ही गोष्ट माहितीच नसणार की त्यांच्या लाईफमध्ये काय काय घडलं. त्यांना असं वाटलं असेल की हा शिवाजी महाराजांनंतर हे छत्रपती झाले, मग त्यांचा कार्यकाळ झाला आणि मग ही काय पुढची कहाणी. पण ही गोष्ट कळणं खूप महत्वाचं आहे लोकांना. तुम्ही जर एखाद्या एवढ्या महान व्यक्तीविषयी जर हे गोष्ट चित्रपट बनवतोय तर तुम्हाला ही गोष्ट दाखवणं गरजेचं आहे, जे मला वाटतं की हे असलंच पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही जसं म्हणताय तसं की जर तुम्ही 2 भागांमध्ये दाखवताय, आज जर शिवाजी महाराजांची आपण गोष्ट घेतली तर त्यांच्या जीवनातले काही महत्वाचे इन्सिडेन्सेस म्हणजे अफजल खान वध, आपली पन्हाळ्याची सुटका, ती बाजीप्रभूंवरती होती, पण ते कसे निसटले त्यातनं ते सगळं, मग शाहिस्तेखानाचं युद्ध, मग आग्र्याचं, असं करता करता आणि मग राज्याभिषेक, हे त्यांच्या जीवनातले काही मोठे इन्सिडेन्सेस होते. त्याच्यातनं त्यांनी आपलं चातुर्य आणि गनिमी कावा लावून त्यांनी ते युद्ध जिंकलं, कधी शस्त्राने तर कधी डोक्यात. तर ही गोष्ट जी संभाजी महाराजांनी स्वतःच्याच कुटुंबाशी एका अर्थाने केली ती दाखवणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं, जी की त्यांनी दाखवली नाही. हा त्यातला पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट ज्याच्याकडे मी येतोय तर तसं यांनी सांगितलं तसं की एका गाण्यात त्यांनी सगळं ते संपवून टाकलं. तर ते मला असं वाटतं की ते एका गाण्यात तुम्हाला संपवण्याचा काहीच अर्थ नाहीये. तुम्हाला ते दाखवायला काहीतरी त्याच्यामध्ये पाहिजे. तसं तुम्ही डायरेक्शन इक्वल ठीक आहे, आपण समजू शकतो कोणी नवीन दिग्दर्शक असेल, तुम्ही जर काही दाखवता तर तुम्हाला ते थोडंसं त्याची डिग्निटी आणि त्या सगळ्या गोष्टी मेंटेन करायला पाहिजे असं मला. हां, तर मी तेच म्हणत होतो की पिक्चरची स्टार्ट लाईक फुल मोठा ॲक्शन सिक्वेन्सेस आहेत. संभाजी महाराजांना अटक करून औरंगजेबाकडे घेऊन जात आहेत आणि त्यामध्ये ते रिटॅलिएट करत आहेत आणि तो ओपनिंग तसंच बघायला गेलं तर सिनेमॅटिकली वगैरे जरा असं जोशवालं आहे सगळं. असं लोक पण एकदम टाळ्या वगैरे वाजत होते, जस्ट क्राऊड येऊन बसला आणि त्यांना तुम्ही जेव्हा असा चांगला एक ॲक्शन सिक्वेन्स वगैरे देता, लोक साईडला उडतायत, ते मारतायत, तेव्हा ठीक आहे. म्हणजे हिरो एंट्री तोवर जस्टिफाईड असते जोवर तिला एक थोडी व्हॅल्यू असते त्या क्षणात, जेव्हा माहिती आहे लोकांना की आपण कोणाबद्दल तो पिक्चर बघतो आणि त्यानंतर ते सगळं ॲक्शन सिक्वेन्स आहे, तोवर तो ठीक वाटतो. पण तो जो ॲक्शन सिक्वेन्स आहे तिकडे तो तेवढाच तो पहिले 5 मिनटं 10 मिनटं जो चालतो त्यानंतर संपतो आणि मग हे गाणं वगैरे होत असं एक करत, म्हणजे तो नॉन लिनियर स्क्रीन प्लेमध्ये ते मागे जातं आणि हळूहळू पुढे जातं. त्यानंतर 2च इन्सिडेंट ते अख्ख्या पिक्चरमध्ये कव्हर करतात. म्हणजे उरलेले आपण पकडू 2.5 तास आरामात उरलेत, त्यामध्ये मेजर 2 इन्सिडेंट कव्हर होतात आणि मग थोडेफार साईडचे 2-3 असतील. म्हणजे त्या 2-3 मध्ये एक छोटं ते अनाजी पंतवाला कव्हर झालं, एक एकदम स्टार्टिंगला ते जेव्हा ते वाघाचं जबडा धरतात ओपन करून ते एक झालं, आणि मेजरमध्ये एक जिकडे त्यांनी ते लूट केलं ते एक, आणि एक शेवटचं जे जंजिऱ्याचं एक हे झालं ते. म्हणजे अख्ख्या रनटाईममध्ये त्यांनी फक्त मेजर बघायला गेलं तर 2च इन्सिडेंट्स, आणि जर छोटे छोटे पार्ट्स आपण एकत्र केले तर 4 किंवा 4.5-5 इन्सिडेंट्स एकत्र केले. आणि प्रत्येकामध्ये पण जर तू ऑब्झर्व केलं असेल, कारण हे माझ्या डोक्यात कालपासून फिरतंय की अर्धा इन्सिडेंट होतो आणि मग एक व्हॉइस ओव्हर येतो जो तुला ॲक्च्युअल स्टोरी सांगतोय. समोर चाललंय ते हवेतच आहे, म्हणजे बरोबरच असल्यामुळे त्यांना नंतर एक व्हॉइस ओव्हर लागतो की नक्की काय झालं ते सांगायला. ते त्या लास्टवाल्या फाईटमध्ये पण होतं, ते मधल्या त्या शिप्सवाल्या फाईटमध्ये होतं, ते त्याच्या आधी पण होतं, त्यामध्ये लूटच्या वेळेला पण आधेमध्ये तो आलेला. सो माझा पॉईंट हा आहे की आम्ही पिक्चरच्या एक्सपेक्टेशन्सला साईडला ठेवून बोलतो. म्हणजे आता आम्ही पिक्चर बघून झाला वगैरे सगळं, पण जेव्हा तुम्ही एवढा मोठा पिक्चर बघायला जाता इन टर्म्स ऑफ टाईम, म्हणजे तुम्ही एक्सपेक्ट करता ॲटलिस्ट डिटेल्ड हे असेल त्यात इन्फॉर्मेशन तर अजिबात नव्हती ना त्याच्यात. कुठल्याही ह्याला काय म्हणतात डायरेक्टली जसं होतं तसं. क्रिएटिव्ह लिबर्टीजबद्दल आम्ही पुढे डिस्कस करू, कारण 2-3 जागी खूप जास्त झालेलं आहे ते. पण जे बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही प्रोव्हाइड केली पाहिजे ती पण त्या पिक्चरमधनं येत नाही. त्यासाठी एक तुम्हाला नंतर खूप असा जाड वजनदार व्हॉइस ओव्हर टाकायला लागतो, ज्यांनी तुम्हाला त्या ह्याचं सिरियसनेस कळेल. पण मग तर जे तुम्ही दाखवताय ते एकदम
पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या लेवलला येतं ना, की तुम्हाला एक मागून आवाज लागतो अख्खा प्रत्येक फ्रेम समजवायला. म्हणजे पॉईंट हा आहे की पिक्चर लिहिलाच इतका विचित्र प्रकारे की त्याच्यात जे सांगायचं ते सांगून नाही झालं आणि बाकी सगळं केलं गेलं आहे. तर बाकी सगळ्यांमध्ये काय काय येतं हे एक एक करता मी बोलू. एक आहे की 2-3 जागी खूप जास्त क्रिएटिव्ह लिबर्टी घेऊन त्या स्टोरीला बदललाच आहे. म्हणजे ही जर स्टोरी असेल तर त्यांनी इथून सुरू केली आणि असं करून परत इथे आणलेलं आहे. त्याबद्दल मोहित थोडं डिटेलमध्ये बोललंच. पण दुसरा पॉईंट हा आहे की छत्रपती संभाजी महाराज जर एक व्यक्ती आहेत जे पास्टमध्ये याच पृथ्वीवर होते, एक्झिस्ट करत होते. सो त्यांची स्टोरी काही ना काही काय म्हणतात एक कॅरेक्टर आर्क थ्रू गेलेली आहे. त्यांचं एक स्वतःचं कॅरेक्टर आहे सेट आणि त्याच्यात ते वावरलेत, ते जगलेत, ते त्यांचं कॅरेक्टर आहे. जेव्हा पिक्चरमध्ये टाळ्या शिट्ट्या पडाव्या म्हणून आपण त्यांना 1 नाही 2 नाही 3-4 वेगवेगळ्या देवांच्या स्थानी दाखवतो आणि हे परत परत होतं. म्हणजे देवांची नावं घ्यायची की त्यांनी कोणाकोणाचं बरोबर कम्पेअर केलं आहे. श्रीराम, हनुमान, खंडोबांचं एक छोटंसं पार्ट घेतलेला त्यांनी, ज्ञानेश्वरांचा पार्ट घेतलेला की ज्ञानेश्वर किंवा तुकाराम, मला एक्झॅक्ट तुकाराम असतील मोस्टली, पण एक संत जे होते त्यांचा एक पार्ट घेतलेला. मग अजून 1-2 ज्ञानेश्वर होते आणि एक होतं महादेव शंकरांचं एक रूप होतं. महादेव शंकरांचं तरी कन्व्हिन्सिंग वाटतं कारण आपण त्याला खूप वेळा बघितलं झालेलं. असं म्हणजे लोक कम्पेअर करतात आणि थोडंफार त्यांच्या ॲग्रेशन आणि त्यांच्यामुळे ते आपल्याला कन्व्हिन्स होऊन जातं. पण इकडे जेव्हा तुम्ही प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक वेगळ्या वेगळ्या पार्टमध्ये त्यांना वेगळ्या वेगळ्या देवांबरोबर कम्पेअर करताना त्याच्यात दोन्ही बाजूला न सिरियसली घेतल्यासारखं होऊन जातात. कारण देवच आहेत ना, त्यांचं एक्झिस्टन्स खूपच मोठं आहे आणि त्यांच्यासमोर जेव्हा आपण इतक्या पवित्र अशा कॅरेक्टरला घेतो संभाजी महाराजांसारखा आणि त्यांना आपण अननेसेसरीली त्या 2 गोष्टींना असं टाय करायला बघतो, एकदम वीक काहीतरी घडून येतं आणि ते झालं आहे पिक्चरमध्ये. ह्या पॉईंटवर परत येऊ, पण त्याच्या आधी मला वाटतं की मोहित ते 2 इनॲक्युरेसीज तू डिस्कस करून घे. अगदीच. आता जसं यांनी म्हटलं तसं की 2 इन्सिडेन्सेस त्यांनी दाखवलेत अख्ख्या पिक्चरमध्ये. तर मला असं वाटतं की ठीक आहे, चला आपण त्याच्यावरती बोललो आधी, त्यांना सांगितलं. पण तर तुम्ही 2 इन्सिडेन्सेस दाखवताय तर ते तुम्ही ऍटलिस्ट पूर्ण तरी दाखवा. म्हणजे तुम्हाला जर तो स्टार्ट घेतलाय तुम्ही तो एखादा इन्सिडेंट, तर त्याच्यात 2 दाखवले त्यांनी, बुराणपूरचा मेजर आणि इंटरव्हलच्या नंतर तो सिद्धी जंजिऱ्याचा जो काही त्यांचा तो होता युद्ध होतं. तर तुम्ही जर तो इन्सिडेंट पूर्ण दाखवताय तर तुम्ही तो A to Z स्टार्ट टू एंड पूर्ण दाखवा ना. आता त्याच्यामध्ये त्यांनी जसं म्हटलं तसं की काही अर्ध्या गोष्टी ज्या 4-4.5 जण इव्हेंट्स हा बोलला ते मध्ये तुम्ही जर घुसवता तर एक लिंक लागलेली असते. आपण कधी पण बघतो काही कुठल्याही गोष्टी तर आपण एका लिंकने बघतो, अग्रेसिव्ह किंवा आपण काही बघतो, तर त्याच्यामुळे तुम्ही जर मध्ये इमोशनल घुसवलं किंवा काही वेगळ्या पद्धतीने घुसवलं तर ती लिंक फुटते आणि परत बॅक टू तुम्ही जेव्हा त्या आधीच्या इन्सिडेंटला येतात तेव्हा मग आपल्याला रिकलेक्ट करायला वेळ लागतो की अरे आधी काय झालं होतं, कारण आपण दुसऱ्या एका इन्सिडेंटमध्ये तसं त्याच्यामधलं एक इन्सिडेंट एक ते सिद्धीचं युद्ध सुरू असतं आणि मध्येच संभाजी महाराज असे शांतपणे उभे असतात. तर त्यांना शिवाजी महाराजांची आठवण येते आणि त्यांची ती जी शिवशंभू भेट जी घडलेली दाखवली, ते त्यांना भेटतात आणि त्यांनी कवड्यांची माळ वगैरे देतात, ती दाखवा तुम्ही. पण तुम्ही मी म्हटलं तसं तुम्ही सिक्वेन्स ब्रेक करू नका ना एखाद्या गोष्टी. जी कंटिन्युटी आता मी तर त्या लाईन मधला नाहीच आहे, पण साधं एक माहिती असतं ना आपल्याला की तुम्ही एखादा सिरियल वगैरे बघता त्याच्यामध्ये आपण म्हणतो की अरे हे आधी असं नव्हतं. कंटिन्युटी मेंटेन करा ना तुम्ही एखाद्या याची, तर तुम्हाला त्याचा अर्थ येईल. मग जेव्हा तुम्ही स्क्रीन प्ले वगैरे लिहिता त्याच्यात ती कंटिन्युटी खूप मॅटर करते. ही त्यांनी काही याच्यात ब्रेक केली असं मला वाटतं. दुसरी गोष्ट आता त्या मी मुद्द्याकडे येतो जो की खूप कन्व्हिन्सिंग नव्हता त्या पिक्चर मधला, म्हणजे आम्हाला दोघांना सहज कळला. मी एकमेकांकडे बघायला लागलो पिक्चर चालू असताना. तो म्हणजे ते सिद्धीचं जे युद्ध दाखवलंय ते मी अगदी शॉर्ट पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करतो की त्यांनी कसं दाखवलंय. आता जंजिरा किल्ला हा पाण्यामध्ये. हा एक काम कर, आधी एक बेसिक इन्फॉर्मेशन ओरिजिनल याची दे, मग आपण पिक्चरला डिस्कस करू. तू एक खरा कॉन्टेक्स्ट दे. तर
हम्म. तर आता पाण्यात बरोबर आहे, ते ठरवतात की सिद्धी वगैरे तिकडे हल्ला करतो, अटॅक करतो आणि तिकडच्या लोकांना खूप छळ वगैरे करतो, जे टिपिकल लोक करायची त्या पद्धतीने. आणि मग हे तिकडनं रायगडावरनं तिकडे म्हणतात की आता आपल्याला जाऊन ते संपवलं पाहिजे. तर होतं कसं की बरोबर आहे, त्यांनी ते जे कोंडाजी फडगंजांचं दाखवलं की ते तिकडे जातात, तिकडचं त्यांनी काही गनिमी कावा करायचा प्रयत्न करतात, पण पकडले जातात आणि त्यांचा मृत्यू होतो त्याच्यामध्ये. तिथपर्यंत बरोबर दाखवलं. आणि होतं काय त्यामध्ये की महाराज पण तिकडे जातात, नॉर्मल त्यांची मारामारी होते, युद्ध होतं आणि त्यांना काही कारणास्तव परत त्यांना मागे फिरावं लागतं, का तर त्यांच्या इथे रायगडावरती दुसरा एखादा एक मुघलचा सैनिक येऊन टाकतो, त्याच्यामुळे त्यांना परत मागे फिरावं लागतं, जे की त्याच्यात पिक्चर मध्ये दाखवलंय तिथपर्यंत ते योग्य आहे. पण मी म्हटलं कसं की तुम्ही काय पोर्ट्रे करता किंवा कशा पद्धतीने दाखवता, खासकर ह्या व्यक्तिमत्वांबद्दल जे की दैवत आहे अख्ख्या हिंदुस्थानाचं दैवत आहे, त्यांच्याबद्दल दाखवताना ते तुम्ही व्यवस्थित पद्धतीने दाखवायला पाहिजे. खासकर त्यांच्यासमोर की ज्यांना या गोष्टीची माहिती आहे. आज माझ्यापेक्षा मलाही 0.1% माहिती असेल, तर जे इतिहासकार असतील, ज्यांनी पुस्तकं वाचली असतील, ते तर म्हणजे शिव्या घालतील पिक्चरना, असं असं काही दाखवलं तर. त्यामुळे त्याच्यात त्यांनी काय दाखवलंय की जंजिरा किल्ला हा पाण्यामध्ये तुम्हाला युद्ध करायचं, तुम्हाला बोटीने जायला पर्यंत बरोबर. आता त्यांनी काय दाखवलं की ह्या बोटी जातात, ते किल्ल्यावरती असतात सिद्धीची लोक, आणि हे तोफांचे मारे करतात. पहिले आपले मराठे मारे करतात, संभाजी महाराज वगैरे त्यांचं सैन्य मारा करतात, तर किल्ल्याच्या काही भिंती तुटतात, काही त्यांच्या लोकांवरती गोळे पडतात, आणि थोड्या वेळानंतर हे सिद्धीची लोक त्यांच्यावरती हल्ले करतात. टिपिकल जे आपण म्हणतो पिक्चर, तसं आपण म्हणतो. थोड्या वेळानंतर काय होतं की त्यांचे भरपूर बोटी वगैरे पडतात पाण्यात, त्यांना थोडं मागे जावं लागतं, असं वगैरे करत त्यांचं सामान संपतं. त्याच्यानंतर रात्रीमध्ये ते परत तिकडे घुसतात, परत तिकडे काही भांडण मारामाऱ्या होतात, परत 1-2 म्हणजे मारामाऱ्या होत त्या गोष्टी होतात, आणि तिथे ते संपून परत त्यांना मागे जावं लागतं महाराजांच्या सेनेला. आता हा म्हटलं जसं की तुम्ही श्रीरामाचं दाखवतोय, तर तो त्यांनी ते कसं दाखवलंय की पाण्यातनं पूल, मग ते त्यांना ते राम सेतूचं त्यांनी ते थोडस बनवायला दिलं. बरं, की सेतू पण कसला बांधताय तुम्ही, लाकडी पूल बांधताय पाण्यावर, ज्याच्यावरनं हजारो पेक्षा जास्ती किलोच्या एवढ्या तोफा तुम्ही घेऊन चाललाय, एवढं सैन्य बळ आहे, आणि ते तुम्ही परत लोक आहेत ती जी चालले ते तुम्ही घेऊन चाललाय. आणि आता समजा इथे एक सैनिक आहे आणि इथे हा किल्ला आहे, तिकडनं हे मारतायत आणि यांच्या सैन्यावरती येतात, त्यांची बोटी वगैरे पडतात, हे आणखीन जवळ चाललेत त्या किल्ल्याच्या, आणि इथून त्यांनी दाखवलंय की सिद्धीचं त्यांच्यावरती परत हमला करतच नाही. सिद्धीला दिसलंच नाही. पुढच्या वेळेला सिद्धी अख्खे आपल्या हत्यार सोडून देतो. सिद्धीला दिसतच नाही की हे मारामारी आपल्यावरती तोफांचे किल्ला आहे जो चारी बाजूला पाण्यात आहे, आणि त्याच्यात तू जेव्हा समोरून अटॅक करतो तेव्हा तुझ्यावर फुल हल्ला होतो. सो ती लोक, त्यांचा प्लॅन असतो की आपण राईटने अटॅक करू. म्हणजे बोलतानाच किती बालिश कॉन्सेप्ट वाटते की, म्हणजे लिटरली असं आहे की तुला समोरून दिसतंय तर तू लेफ्टला बघतच नाही, तुला समोरच दिसतंय. म्हणजे सिद्धी असा बघतोय फक्त. आणि तुम्ही जवळ येत आहे, लांब असताना ते तुमच्या बोटी एवढ्या उडत, तुम्ही जवळ झाल्यावर त्याच्यात लिटे तो फक्त बघत बसलाय, त्या दुर्बिणीतनं बघत बसलाय त्यांच्या त्या बुरुजावर की हा ये आ रे यार. अरे तुम्ही एवढे ते लांब होते तेव्हा तुम्ही त्यांच्या बोटी वगैरे उडवले, आणि जवळ आल्यावरती तुम्ही काही केलंच नाही. बरं, तुम्ही किल्ल्यामध्ये आहात, किल्ल्यामध्ये तर गाव असतं अर्ध्यापेक्षा जास्त, ठीक आहे, जलदुर्ग वगैरे, पण काही ना काहीतरी गोष्टी असतात. हे त्यांच्या घरापासून हजारो किलोमीटर दूर आलेत, आणि यांच्याकडे अख्खं सामान. म्हणजे तुम्ही दाखवताना पण ती एक व्यवस्थित गोष्ट दाखवा, की उगाच दाखवायचं म्हणून काही म्हटलं तसं परत हिरो बनवायचं. बरं, त्याच्यात पण संभाजी महाराज समोर एकटे उभे आहेत आणि ते मारतात, आणि त्यांच्या आजूबाजूचे सैनिक पडतात, त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या अंगावरती तोफांचे गोळे पडतात, आणि हे आपले एकटे तोफा मारतायत आणि काय बाण वगैरे मारतात. अरे तुम्ही परत तीच गोष्ट, तुम्ही हिरो का बनवताय त्या व्यक्तीला? तुम्ही दैवत आहे, तुम्ही खरं आहे ते दाखवा. जस्ट बिकॉज लोकांच्या 4 शिट्ट्या तुम्हाला मिळाव्या, ते नाहीये. तुम्ही शिट्ट्या वगैरे मारण्यासारखं अजिबात नाही इकडे. एक्झॅक्टली तेच तुम्हाला
बरं वाटणं, अंगावर काटा येणं, हे होतच, हे प्रत्येकाचं, हे माझंही होतं, हे त्याचं सगळ्यांचं होतं, ते होणारच. आपण आज एवढा ऐकत आलो, पण शिट्टी वगैरे मारणं हे दिस इज नॉट राईट थिंग टू. म्हणजे त्या मला असं वाटतं शिट्टीसाठी तरी ही ऍटलिस्ट एक गोष्ट तो सीन त्यांनी- बनवला नाही पाहिजे की तुम्ही शिट्टी एक्सपेक्ट करून तो अख्खा सीन लिहा. हा कारण म्हणजे आम्ही त्याच सीनला कॉन्टॅक्ट द्यायच्यासाठी की आणि त्यांचं जेव्हा ठरतं की आपण पूल बांधूया पाण्यावर, तेव्हा फुल नरेटिव्ह असा चेंज होतो अख्ख्या पिक्चरमध्ये की संभाजी महाराज आणि प्रभू श्रीरामांमध्ये ते लोक पॅरल्स ड्रॉ करायला बघतात की जशी त्यांनी त्या काळी त्या ब्रिजची हा. निर्मिती केलेली, तसं इकडे निर्मिती केली त्या लोकांनी ब्रिजची. सेम समोर शत्रू आहे एका आयलंडवर आणि आपण त्याच्यापर्यंत ब्रिज घेऊन जातोय, आपल्याकडे सेना आहे, आपण ब्रिज बांधतोय, ओके ठीक आहे. पण हे तर हिस्ट्रीत घडलेलं नव्हतं, हा तर पॉईंट बाजूलाच ठेवला. तरी इथे पण असं चाललंय की लिटरली एक पॉईंट येतो मूवीमध्ये जेव्हा संभाजी महाराज श्रीरामांसारखे कपडे घालूनच त्या पुलावर चढून तो एक बाण मारतात, जो बाण एवढूसा असतो पण हा. तिकडे जाऊन फुटतो असं जसं की एकदमच काहीतरी मोठी तोफ सोडली. तो बघ ना, तो पहिला बाण जो फुटतो आणि तिकडे तो सिद्धी असा उभा असतो की कायच होईल मला त्या बाणाने, बाण फुटतो म्हणजे हो, एका बाणात ती अख्खी तोफ उडली जाते. म्हणजे एक साधा बाण ज्याला पुढे आग लावली हो त्याला पुढे कापूस लावून असं आग लावली जरी होती. एक फेकला आणि त्याच्याने अख्खी तोफच्या तोफ उडते. हा, म्हणजे परत तीच गोष्ट, तुम्ही खरी गोष्ट दाखवा ना, खरं काय घडलंय, खरं जे काय घडलंय ते तुम्ही त्या सिक्वेन्स वाईज दाखवलं तर लोकांना जास्ती ते कन्व्हिन्सिंग वाटेल. आज जर तुम्ही आधीचे पिक्चर बघितले असतील, महाराजांवरचे जी सिरीज आली होती मध्ये, दिग्पाल त्यांनी लांजेकर प्रत्येका इन्सिडेंट वरती एक एक चित्रपट बनवले, पण ती एवढी कन्व्हिन्सिंग होती. हा, यांची अगदी म्हणजे फर्जन पासून ते आता जो त्यांचा शिवरायांचा छावा जो चित्रपट आहे, एवढी कन्व्हिन्सिंग वाटली. त्याच्यात अशी चूक काढायची म्हणून कधीच असं वाटलं नाही की अरे नाही त्यांनी हे चुका झाल्या असतील, पण त्या अशा चुका नव्हत्या की ज्या आपल्याला की बोट ठेवायला जागा होती की अरे नाही हे चुकलं, हे चुकलं. आता ह्या चित्रपटामध्येच आम्ही 3-4 चुका सांगितल्या ज्या की आम्हाला क्रिटिक्स वगैरे बद्दल काही माहिती नाही, तरी आम्ही एक नॉर्मल साधे ऑडियन्स असून ज्यांनी 3 तास तो पिक्चर बघितला त्यांना ते चुका दिसल्या. म्हणजे तुम्ही केवढ्या केल्या असतील. तुम्हाला टाइम घ्यायचा आहे, घ्या तुम्ही चित्रपट. बरं, त्यात एक गोष्ट मी सांगेन, कास्टिंग वगैरे बरोबर वाटलं, तुमचं गेटअप आणि जे त्यांनी ऍक्टिंग खूप भाप ते होती. बरोबर होतं, त्याच्यात काहीच चुकीचं नव्हतं. तू अख्खी कास्ट बघशील तर अख्ख्या कास्टने ऍक्टिंग एवढी आहे. डायरेक्शन आणि रायटिंग इथे गरज नसतानाच्या गोष्टी ऍड केल्या आहेत. स्क्रीन प्ले खूप म्हणजे कन्व्हिन्सिंग नव्हता तेवढा. हा म्हणजे तेच, म्हणजे आणि मी तेच सांगतो की हा जो तुम्ही असे नाही हा जो इन्सिडेंट होता तू एवढा नरेट केलास, तो अख्खा 1.5 तास चालतो स्क्रीनवर, तेवढंच चाललेलं असतं कंटिन्युअसली, शेवटपर्यंत हे तेवढंच चाललेलं आहे. आणि लास्ट पर्यंत फक्त तोफ लागत राहते आणि आतली लोक मार खात राहतात आणि इथे लोक उभी असतात. म्हणजे भलेही ते 1.5 महिना चालला असेल खऱ्यामध्ये युद्ध, पण त्या 1.5 महिन्याला तुम्ही इथे 1.5 महिना दाखवू नाही शकत. म्हणजे रिपीटेडली तेच अख्खा चालू असतं आणि मध्ये मध्ये पास्ट प्रेझेंटचे कटावेज आहेत. तसंच म्हणजे ह्या ह्याच कॉन्टॅक्ट धरून त्या गोष्टी दाखवायला पाहिजे होतं. नाही तू बोलतो. म्हणजे तेच त्यांनी थोडंसं कन्व्हिन्सिंगली केलं असतं ना, कारण अगेन ह्या गोष्टी लोकांना, म्हणजे आजकाल शिवाजी महाराजांबद्दलचे पिक्चर लोकांनी बघितले, आजकाल सीडी वगैरे भरपूर, म्हणजे मीडियम्स खूप आहेत, पण संभाजी महाराजांबद्दल म्हणत होतं की लोकांना तेवढी माहिती नाही. आणि अगेन पुढचं हिस्ट्री लोकांना वाटतं की अरे शिवाजी महाराजांनंतर अख्खा संपलं, ते खरं संपलं नव्हतं. पुढे जवळपास 150 वर्ष आपल्या मराठ्यांनी राज्य केलं, जे की लोकांना माहिती नाहीये, फार कमी लोकांना माहिती आहे. ते त्याच्याबद्दल आता बोलत नसतो तर भरपूर वेळ जाईल, पण त्याच्याबद्दलही बोलू आपण नंतर, काय होतं कसं होतं, हा की काय कसं पुढे घडत गेलं आणि काय चित्र होतं. पण आता पुरतं ह्या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर पाहिजे तसं डायरेक्शन वगैरे ते थोडंसं जमलं नाही त्यांना, आणि स्टोरी आणि सिक्वेन्स जे आपण म्हणतो की एक लिंकनी कंटिन्युटी वगैरे ते थोडंसं मॅच करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि एक शेवटचा एक मुद्दा म्हणेन की जसं आता सध्या सगळ्यात पिक्चर मध्ये चालू आहे, तुम्ही हिंदी घ्या,
मराठी घ्या, मला बरं हा पार्ट 1 भाग 1 तर भाग 2 येणार हे माहितीये, तर तू आजकाल सगळ्यांच्याच ते माहितीये की पहिल्या भागाच्या शेवटी दुसऱ्या भागाचं जे काय तुम्ही दाखव, बरोबर आहे, तर ठीक आहे ते असावं, पण तुम्ही दुसऱ्या भागातलं सगळंच तुम्ही नका ना दाखवू. आता त्यांनी ह्याच्यात काय केलंय, भाग 1 संपवताना दुसऱ्या भागामध्ये जे काही घडणार आहे, ठीक आहे लोकांना माहिती आहे, पण जे काही घडणार आहे त्यातला मॅक्झिमम जो क्लीन पोर्शन होता, जे काही दाखवायचं होतं हे त्यांनी सगळंच भाग 1च्या शेवटी दाखवलं, जे की लोकांना माहितीये की काय घडतं आणि काय. पण जर तुम्ही भाग 2 बनवणार, मग लोक कशाला परत बघायला येतील. तर आमच्यासारखे विचार भरपूर लोकांचे झालेले असणार आहेत त्याबद्दल. आम्ही, तुला आठवत असेल तर कुणाल, आपण जेव्हा बाहेर पडत होतो थिएटरमधनं, तेव्हा आपल्या पुढची जी काही लोक होती ना, ते पण सेम गोष्टींवरती त्यांचं डिस्कशन चालू. अरे आपल्या बाजूला जे बसले ना, आपल्या बाजूला जे होते ना, काही ते शेवटच्या अर्ध्या तासात बोलत की उठून निघूया कायच बघतोय आपण, असं त्या लेवलची बात चाललेली. आपल्या बाजूला 4 लोक होती बसलेली, ते पण आमच्याच एजचे असतील, थोडे मोठे असतील किंवा आमच्यापेक्षा, सेम ग्रुप ऑफ फ्रेंड्स आलेले पिक्चर बघायला. आणि लिटरली अशा पिक्चरमध्ये ते म्हणतायत की आपण उठून निघून जाऊया, की कायच बघतोय आपण हे. अशा लेवलला तो लास्टला इतका खेचला गेला ना पिक्चर, म्हणजे कायच सांगायचं. कसं होणारच ना. आज तुम्ही जर म्हणजे बाहुबली किंवा अशा सिंघम वगैरे सारख्या मुव्हीज जर तुम्ही दाखवताय, मिर्च मसाला हिरो तो एकटा 100 लोकांशी मारामारी करतोय, लोक उडतायत, ठीक आहे रे, लोक ते बघायचे, त्या मूवीसाठी ते बघायचे पैसे देतात. पण ही जी मूवी आहे, हा जे चित्रपट, लोक त्याच्यासाठी पैसे नाही देत, लोक एका श्रद्धेने जातात, बरोबर, त्यांना एका वेगळ्या स्थानावरती लोक बघतात. तुम्ही ते मेंटेन करा, तुम्ही उगाच त्या गोष्टींना हलवू नका. आज कोणत्याही जर एका ऍक्टर आहे, आपण जसं म्हणतो तसं की जे आधी रामायण लागायचं त्याच्यात ज्यांनी काम केलेलं अरुण गोविल, श्रीरामाचं, तो ऍक्टर अरुण गोविल, आज तो आपण जेव्हा त्याला कुठेही बघतो, एका टीव्हीवरती किंवा कुठल्या इंटरव्ह्यू मध्ये, तर आपण एक वेगळ्या अँगलनी त्याच्याकडे बघतो ना, कारण त्यांनी तो रोल केलेला असतो. किंवा महादेवचं काम आज त्या मोहित रैनासारख्या व्यक्तीने केलं, ते इतकं अप्रतिम होतं, किंवा इतकं म्हणजे आपण डोळे बंद केले ज्यांनी ते सिरियल बघितले असते, महादेव म्हटलं की त्याचा चेहरा डोळ्यासमोर. असे काहीच ऍक्टर आहेत की ज्यांनी तो रोल एवढा एका लेवलला नेऊन ठेवलाय. तर आज त्यांचं आपण काही बघतो, त्यांचे इंटरव्ह्यू वगैरे बघतो, तर आपण एका वेगळ्या पद्धतीने बघतो, कारण पण त्या व्यक्तीनं तशा लेवलवरती मानतो ना. तीच गोष्ट महाराजांबद्दल, महाराजांना आपण एका वेगळ्या लेवलवरती बघतो, आणि म्हणून त्यांचा जो रोल आहे, त्यांनी जो केलाय, त्याच्यावरती जी कहाणी तीच असली पाहिजे. तुम्ही उगाच त्यांना हिरो किंवा असं काही वेगळ्या गोष्टी बनवायला जाऊ नका. असं आम्हाला तरी वाटतं. त्या स्टोरीज विदाऊट काही ऍड न करताही इतक्या मोठ्या आहेत की त्यांना बाकी कशाची गरजच नाही आहे. त्यामध्ये जेव्हा तुम्ही अशी मोठी जंप आणि मागून कडकलेली वीज, आणि ते ब्रह्मास्त्रामध्ये जेव्हा शाहरुख खान स्ट्रेट उडी मारतो आणि त्याच्या मागे ते वानरास्त्र बनतं ना, लिटरली ते कॉपी करायचा प्रयत्न केला. म्हणजे लिटरली ती कॉपी आहे डायरेक्ट. म्हणजे संभाजी महाराज एका शिपवर फाईट करत असतात आणि तिकडे असं ते एक खूप कन्व्हिनियंट लाईन ऑफ प्लॉटमधून एक गदा समोर मिळते त्यांना, आणि तसं महाराजांनी मागे असा एवढा मोठा हनुमान चमकत असतो, जो इतका खास चांगला दिसत पण नाही, पण केला आहे. म्हणजे गरज नसताना की नॉर्मल फाईट असू शकली असती. एक मला बरं वाटलं की ते जे नेव्हल वॉरफेअर जो मराठ्यांचा त्यांनी दाखवला, आय गेस ह्या स्केलला तो पहिल्यांदाच कुठेही बनला असेल की मराठा नेव्हल फाईट आजपर्यंत मला नाही वाटत की असं स्क्रीनवर फुल या स्केलला रेकॉर्ड झाली, ज्या स्केलला त्यांनी केली. आणि ती बऱ्यापैकी व्हिज्युअली ती बरी आहे, म्हणजे चांगली दिसते. तो एक अख्ख्या ह्याच्यात जर कुठला प्लस पॉईंट असेल ना तर तो होता. पण त्याच्यावरती जी नंतर फाईट होते हाताने, ती नसली तरी चालली असती. म्हणजे तेच आहे परत, लिटरली जर तो सीन आपण इथून कट केला, तो जो नेव्ही फाईटवाला, आणि त्याला मी नंतर कापून कुठल्याही बॉलिवूडच्या पिक्चरमध्ये लावलं, आणि जर लोकांना पण सांगितलं नाही कुठल्या पिक्चरमधला आहे, तर ते तुम्ही फरक नाही शोधू शकणार त्याच्यात आणि याच्यात. जर फक्त त्या मेन ॲक्टरने कपडे वेगळे घातले सपोज, कारण तसंच आहे की ते इथून असं रोपने जातात, इथून उडून तिकडे जातात, मोठ्या जम्प्स घेत आहेत, पाण्यात जात आहेत, वरती येत आहेत. जे ॲज अ ह्युमन त्यांनी केलं असेल नसेल मी त्याबद्दल डिबेट नाही करत, पण जेव्हा तुम्ही असं पिक्चरमध्ये दाखवता की फुल असं
ॲक्रोबॅटिकली इकडून तिकडून उडून जात आहेत फक्त अननेसेसरी. आणि हां, त्याच ह्याच्यामध्ये त्या फाईटचा मेन विलनचं नाव होतं सिद्धी कसाब. ठीक आहे, तर सिद्धी कसाबला मारल्यानंतर त्यांचा तो व्हॉइस ओव्हर परत येतो. जो कुणी माणसाने व्हॉइस ओव्हर दिला ना भाई, त्या व्हॉइस ओव्हरमध्ये परत येतं की जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर कसाब नावाचं हे येईल तेव्हा तेव्हा वॉट एव्हर. गरज काय आहे भाई? ओके ठीक आहे, आज 26 नोव्हेंबर आहे, आम्ही रेकॉर्ड करताना त्या गोष्टीचं सिरियसनेस, गांभीर्य सगळ्यांना कळतं. आम्ही मुंबईत राहून मोठे झालेलो आहोत, आम्ही त्या सगळ्या ह्याच्यातून गुजरलेली लोक आहोत. पण त्याला एखाद्या बघितल्या, हां म्हणजे लिटरली आमच्या घरातली लोकही त्या टाईमला तिकडे होते वगैरे, ते सगळं आम्ही त्या ह्याचा अजिबात मजाक नाही उडवत ना, त्याला कमी सिरियस मानतोय. पण छत्रपती संभाजी महाराजांच्या पिक्चरमध्ये ही तुम्हाला ती गोष्ट जिंगोइस्टिक पिक्चर बनतो. म्हणजे तो जो गदर बिदर बनतात ना असे फुल, हे सगळं कव्हर केलं पाहिजे. आम्ही प्रत्येक गोष्ट ज्याने एखाद्याचं रक्त खवळलं पाहिजे ते आम्ही सगळं इन्क्लूड करणार. अशा स्टोरीमध्ये त्याच्याशी ओरिजिनली काही संबंध नाही. हां, अजून एक थांब एक सेकंड. हे तर झालं ठीक आहे. ते अख्ख्या पिक्चरच्या एंडमध्ये म्हणजे मधल्यामध्ये कुठेतरी हे सगळं झालंय, एक आयटम सॉन्ग टाकलं त्या लोकांनी. तेव्हा तर भाई अरे एक प्रॉपर आयटम सॉन्ग म्हणजे कसं सांगू माहिती का, जर तुम्ही सपोज ते मुंजिया किंवा 5 मिनिटात रुहीच्या एंडमध्ये जे सॉंग्स आहेत ना, ते जान्हवी कपूर किंवा ते शर्वरी आलं, त्या टाईपचं एक प्रॉपर आयटम सॉन्ग. म्हणजे कॉस्ट्युम वगैरे पण आत्ताच्या काळातले आहेत, डान्स पण आत्ताच्या काळातला आहे. आम्ही नाही म्हणत नाही आहोत की मुघलांच्या काळी डान्स चालायचे. आता अनारकली आणि सलीमवाली अख्खी स्टोरी आहे जी त्या सगळ्या इन्सिडेंट्सवरून प्रेरित होऊन त्या लोकांनी मुघल आझम बनवला एवढा मोठा. पण त्यामध्ये जी नर्तिका डान्स करते तिचंही काहीतरी त्या काळातलं रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे ना. तुम्ही समोर सगळ्यांना असे ते जुने मुघल कॉस्ट्युम दिले, आणि इकडे जी व्यक्ती नसते ती 2024 वाल्या कपड्यांमध्ये नसते. परत त्या गाण्याची काही गरजच नव्हती, कारण आम्ही कशासाठी आलोय आणि आम्हाला काय दाखवलं जातं. हां, तेच म्हणजे गाण्याची त्या जागी गरज नाही आहे पहिली बात. पण जर तुम्ही गाणं टाकता तरी त्याला थोडी मेहनत घेऊन तुम्ही ॲक्युरेट करा. परत जर हे गाणं कापून मी तुम्हाला कुठल्याही पिक्चरच्या एंडमध्ये लावलं बॉलिवूड, तुम्हाला कळणार पण नाही की ह्या पिक्चरचं आहे. आणि तसंच मधल्यामध्ये त्या पिक्चरमध्ये अगदीच एक गाणं आहे ज्याच्यात संभाजी महाराज आणि अमृता खानविलकर जे त्यांच्या येसूबाई त्यांच्या पत्नीचा रोल करतात, त्यांच्यावर एक असं स्लाइटली प्रेमाचं गाणं बेस्ड आहे. तोवर ठीक वाटत होतं की ठीक आहे, चल की तुम्ही त्यांची पर्सनल लाईफ पण थोडी एक्सप्लोर करतायत, तुमच्याकडे एवढा वेळ आहे त्याच्यात. पण हे गाण्याचा काय उपयोग आहे? हे गाणं तू जेव्हा प्रमोशनल पार्ट्समध्ये पण दाखवशील, की थोडी तुम्ही सांगणार की हे ह्या पिक्चरमधलं आहे. कोण जाणार आहे पिक्चर बघायला यासाठी? म्हणजे त्याचं गरज तर कमीच आहे. आणि वरून नाहीच, एवढा वेळ असताना पण कॅरेक्टर्स एस्टॅब्लिश नव्हत. ही जी नर्तिका आहे तिचं एवढंच कॅरेक्टर आहे, पण ती मध्येच त्या कोंडाजी फरसंदांबरोबर रोमॅन्स करते, मध्येच इकडे तिकडे अशी काय काय करत असते. ती शेवटी ती मरते. तिचं एक वेगळं, आम्हाला तिच्याबद्दल दुःख का वाटलं पाहिजे? तिला अशी एकदम फुल फ्रेममध्ये डेथ दिली आहे आणि त्याच्याबद्दल एक्सपेक्ट करतात की सगळ्यांनी वाईट वाटून घेतलं पाहिजे का? स्टार्टिंगला जेव्हा ते पण जो अरेस्टवाला सिक्वेन्स आहे अख्खा फुल पकडतात त्यांना, तेव्हा ते 3 रँडम सोल्जर असतात, ज्यांचं आपल्याला काही आत्ता पत्ता माहीत नाही, जे त्याच जागी मरण पावतात. त्याबद्दल आपण कसं वाईट वाटून घ्यायचं पहिल्या 3 मिनिटात पिक्चरच्या? असं खूप रँडमली प्लेस जागा आहेत. आणि एक म्हणजे फुल पिक्चर बघून कळतं की त्यांच्याकडे बजेट खूप होतं, आणि खूप म्हणजे बऱ्यापैकी चांगलं बजेट होतं. तेवढं बजेट दिग्पालचे सगळे पिक्चर मिळून पण नसेल असं टाईपचं बजेट होतं, एवढं मोठं. पण त्या सगळ्या बजेटवर त्यांनी रिसर्चच्या नावावर जे केलं आहे ते तर खूपच वीक आहे. आणि जो आउटपुट इन टर्म्स ऑफ स्टोरी बिरी पण नाही, म्हणजे स्टोरी तर गेलीच आहे, पण इन टर्म्स ऑफ असं फक्त एक ॲज अ पिक्चर पण तो इतका कन्व्हिन्सिंग नाही होत. आणि सेम प्रोडक्शन हाऊसने सरसेनापती हंबीरराव बनवला, जो मला कानाखाली मारून असं रात्री उठवलं आणि दाखवलं तरी मी बघणार आहात. ह्या सरसेनापती हंबीरराव मध्येच त्या पिक्चरमध्ये तर शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंतचे छोटे छोटे पार्ट्स कव्हर केलेत, पण ते तितक्या डिटेलमध्ये ते कन्व्हर्सेशन आहे बघा. जेव्हा संभाजी महाराज सोयराव आणि राजाराममध्ये छोटंसं ते त्याच रूममध्ये एक डिस्कशन आहे त्या सरसेनापती हंबीरराव पिक्चरमध्ये, त्या गादीबद्दल की कोणाला मिळेल आणि किती
टेन्स आणि तेव्हा कळून येतं की किती ग्राउंडेड डिस्कशन असलं पाहिजे आणि ते घरातलं भांडण आहे बघायला गेलं तर ते, पण त्याला पण किती प्रॉपर प्रकारे टॅकल केलं गेलं आहे. काहीच नाही यार, एकदम म्हणजे वेस्ट ऑफ अपॉर्च्युनिटी केल्यासारखं आहे इकडे. पण म्हणजे ओव्हरऑल या डिस्कशनचा अर्थ हेच होता म्हणजे मी बऱ्यापैकी. तेच म्हटलं ना की बोल की ज्या नको त्या गोष्टी तुम्ही दाखवल्यात की ह्या जसं हा म्हणा जसं की आयटम सॉन्ग आणि त्या सगळ्या उगाच नाचतानाच्या, आणि ज्या गरजेच्या होत्या ज्या मी सुरुवातीला बोललो की ते त्यांचं Voice over. लहानपणीपासून तुम्ही ते ऍटलिस्ट पार्ट मध्ये थोडंसं दाखवा ना, की असं असं घडलं की लोकांना लिंक लागेल की अरे त्यांचा जो प्रवास होता हा सोपा नव्हता. लोकांना जे वाटतं की हा यांना काय व्यवस्थित सगळंच मिळालं असणार, ते वडील नव्हते, तर तसं नव्हतं. ज्यांचं म्हणजे हे तर आपण आता पण माहिती की ज्यांचे वडील असे खूप महान पर्सनॅलिटी असते त्यांना त्या गोष्टीमधनं जाऊन स्वतःला प्रूव्ह करायला लागतं, जे आताच्या ह्याच्यात आपल्याला बघायला मिळत अर्जुन नाही. तेंडुलकर आजही 30 लाखाला नावं नाही जिंकला घेत, जातो. उदाहरणं आहेत, पण त्यांनी काय मी बोललो अर्जुन तेंडुलकर आजही 30 लाखालाच विकला जातोय. म्हणून म्हटलं मी नावं घेत नाही आता कोणाची, पण हा. त्यांनी त्यावेळी स्वतःच असं एक स्थान निर्माण केलं होतं, जे की लोकांनी आणि तेव्हाच्या लोकांनी त्यांना महाराजांसारखीच एक हे दिली, वागणूक दिली की नाही यांचंही म्हणणं असं आहे आणि त्यांनीही व्यवस्थित स्वतःला सिद्ध करून दाखवलंय. लोक आज मुघलांचे आणि हे त्याच्यात त्या चित्रपटात पण दाखवलंय आणि बाकी पण जे काही आम्ही बघितलंय किंवा वाचलंय त्याच्यात पण आहे की औरंगजेब स्वतः मरताना हे म्हणतो की मला अशी संभाजींसारखी कोणी अवलाद का नाही दिली, कारण त्याचं आणि त्याच्या मुलाचंही पटत नसतं. तो जाऊन मराठ्यांना मिळतो वगैरे, ती कहाणी खरी आहे, तो त्यांच्याशी हातमिळवणी वगैरे करतो. पण तसं त्यामुळे औरंगजेब म्हणतो की मला अशी का नाही कोणी अवलाद दिली की त्याच्यावरती मी माझं जे काही उभं केलंय त्याच्या बाजूने त्यांनी खूप मोठं उभं केलं, की एक त्याच्या खांद्यावर टाकून मला मरता येईल. तो वयाच्या किती 93, 80, 90व्या वर्षापर्यंत तो झगडत होता, युद्ध करत होता, जे की कारण त्याच्याकडे त्याचं कोणी पुढचं सक्सेसर कोणीच नव्हतं की तो त्यांच्यावरती विश्वास ठेवून करेल, कारण त्यालाही माहिती होतं की आपल्यानंतर मुघल साम्राज्य जाणार आहे, जे की मराठ्यांनी उलटापालट केली. पेशवाई आणि त्यानंतर जी काही गोष्ट झाली त्याची उलटापालट केली आणि कोणाचाच होल्ड राहिला नाही त्याच्यावर. तर हे त्यांनी संभाजी महाराजांनी स्वतःच एक स्थान असं निर्माण करून ठेवलेलं की लोक त्यांना कम्पेअर करायचे, लोक घाबरायची मराठा या शब्दाने, मुघल्स वगैरे. ती तुम्ही जी डिग्निटी आहे ती त्याच्यात दाखवायला पाहिजे, जे की थोडे कमी पडले त्यामध्ये आम्हाला वाटतं. म्हणजे आमच्या डिस्कशनचा एकच हे होता, जर हा पिक्चर खूप चांगला असता तर आय डोंट थिंक आम्ही हे एवढं मोठं डिस्कशन पण केलं असतं. पण आमच्यासारखी दोन मुलं जी वयाच्या 23व्या वर्षी एक बेसिक इकडून तिकडून मिळालेलं नॉलेज घेऊन जर ह्या एवढ्या मोठ्या बजेटवाल्या पिक्चरमध्ये बेसिक स्टोरी टेलिंगवाल्या चुका काढू शकतायत. स्टोरी टेलिंग पण नाही, इंटेन्शनच्या म्हणजे त्यांच्या त्या काय म्हणतात अप्रोचचीच आम्ही जर हे टीका करू शकतोय, तर खूप मोठ्या मोठ्या लोकांनी या पिक्चरला सपोर्ट केला आहे. तर त्या पिक्चरच्या स्टार्टिंगलाच एक लेटर येतं साईन केलेलं उदयनराजे भोसले यांच्या नावाने. आता ते त्यांच्या नावाने साईन्ड आहे म्हणजे त्यांचं नाव सही सिक्का स्टॅम्प सर्वात पहिले लागतो आणि मग अख्खा पिक्चर सुरू होतो. सो त्यांचीही इमेज, त्यांचंही काहीतरी नाव त्यात मिसळलं जातं. आय डोंट थिंक त्यांनी तो अख्खा पिक्चर बघितला पण असेल किंवा त्यांच्या माहितीतल्या कोणी बघितला असेल, पण असंच ते साईन करून त्यांनी तो दिला असेल की हां. पण जेव्हा अशा लोकांची नावं जोडल्यानंतरही त्या पिक्चरचं हे होतं तेव्हा मग काय फायदा. सो ओव्हरऑल ह्या 40-45 जेवढं काही मिनटाचं डिस्कशन त्याचं हेच होतं की एखादा पिक्चर आम्ही बघितला आणि आम्हाला त्यामध्ये एवढं चुकीचं वाटलं म्हणून आम्ही जस्ट डिस्कस केलं. परत आम्हाला कोणालाही काही नीचाने दाखवायचं आहे ना, आम्हाला कुठे स्वतः वरती दाखवायचं. म्हणजे आम्ही साधी मुलं, उद्या आम्ही दोघं जॉबला जाणार, संध्याकाळी नाश्ता करून झोपणार, आमचं हेच लाईफ आहे आणि मग पिक्चर बघणार. सो त्यामध्ये आम्हाला हे फक्त बोलावंसं वाटलं म्हणून आम्ही बोललो. प्लस नाही पण मला ना खरं या गोष्टीमध्ये ना मला असं वाटतं की जे बघतायत आता हे व्हिडिओ वगैरे जे कोणी बघेल, मिळाल्यानंतर
तो पिक्चर कधी OTT वरती वगैरे आला बघा. तुम्ही तो नक्की बघा, हे मी सांगेन. का याच्या मागे एक रिझन आहे. तुम्हाला आम्ही जे आता बोललोय गेल्या अर्ध्या पाऊण तासामध्ये तुम्हाला कळेल की आम्ही का बोललोय ते, आणि तुम्ही त्याच्यानंतर हा परत एकदा हा पॉडकास्ट किंवा हे बघा, व्हिडिओ बघा, आणि मग त्याच्यावरती नक्की कमेंट करून सांगा की काय आम्ही बोललो आणि आम्ही जे बोललोय हे बरोबर आहे का नाही. नक्कीच, कदाचित आमचं हा. चुकलंही असेल, कदाचित त्या गोष्टी असतीलही, ते तुमच्यापैकी कोणी बघून माहिती असतील, तुम्ही त्या कमेंटमध्ये आम्हाला कळवा हो. की नाही असं झालं होतं किंवा तसं झालं होतं किंवा तुमचा तो मुद्दा चुकीचा ठरला. पण नक्की मी म्हणेन तो पिक्चर येईलच, हे महिन्या दीड महिन्याच्या रेंजमध्ये तो पिक्चर येईलच परत, कुठल्या ना कुठल्या OTT वरती येईल. तुम्ही तो बघा आणि काय वाटतंय त्याचं नक्की सांगा. आणि मग ओव्हरऑल आमच्यासाठी दोघांचं, आणि हे असं ठरवून नव्हतं केलं आम्ही बघता पिक्चर बघताच आम्ही एकमेकांकडे बघून म्हणतोय की अरे काय त्या पुढचं पिक्चर झाल्यानंतर आम्ही अर्धा तास ह्याच गोष्टीवरती डिस्कस करत होतो की अरे तुम्ही म्हणजे नक्की काय दाखवलंय, काय पद्धतीने तुम्ही तो प्रोजेक्ट करताय लोकांसमोर, ते एक ठेवायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, एनिवेज आता पुढचा विकी कौशलचा छावा येतोय. हो, तोही आम्ही तसंच जाऊ आणि त्याबद्दल पण बघू, कारण ऍटलिस्ट छावामध्ये आता त्याच्या त्या छोट्या टीजर मधून जेवढं कळतंय की पण त्याच्यात ते फिल्म मेकिंग वाईज तरी तो खूप चांगला असेल ह्यापेक्षा, असं एक्सपेक्टेड आहे. पण बघू, म्हणजे काही आता ह्यानंतर तर ओपिनियन्स रिझर्व ठेवूया. चालेल. सो तुला काही शेवटचं सांगायचं किंवा मग आपण कन्क्लूड करू? म्हणजे बघ की जे बजेट जे आता म्हटलं तसं इक्बाल नांदेकरच्या पिक्चरचं बजेट म्हणजे एका तू जर इंडिव्हिज्युअल पिक्चरचं बघायला गेलास बघ, तर असं काही फार मोठं किंवा नाहीये, पण त्यांनी ज्या पद्धतीने ते दाखवलंय, शोकेस केलं, तू प्रत्येक पिक्चर काढ, म्हणजे फर्जन पासून आता शिवरायांच्या छाव्या 6 पिक्चर झाले ना, हो 6 पिक्चर झाले. प्रत्येक पिक्चर तुम्ही त्या पद्धतीने बघितलं असतं, म्हणजे कास्टिंग तर आपण ते त्याच्यानंतर बघतो, पण तुम्ही जे ट्रेलर मध्ये कसं दाखवताय, मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचं महाराजांचं भूमिका कोण करते, मग त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचं येतं, पण तुम्ही महाराजांची भूमिका आणि तो कसा प्रोजेक्ट करता लोकांचा ते आधी बघितलं. तर ही गोष्ट जेव्हा त्याच्यात चित्रपटांमध्ये आम्ही बघितली ना, त्याच्यात अशी कधी छोटीशी पण चूक काढावीशी वाटली नाही. म्हटलं तसं चुका झाल्या असतील, पण त्या दिसून नाही आल्या कधी, असं. सो ओव्हरऑल तुम्हाला डिस्कशन आवडलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. जर तुमचं ओपिनियन आमच्या बरोबर असेल, आमच्या अगेन्स्ट असेल, तर पिक्चर बघितला असेल, तुम्हाला पिक्चर कसा वाटला सांगा. आवडला असेल तरी सांगा, नसेल आवडला तर नक्कीच तुम्ही बरोबर बघितला आहे मग पिक्चर. आणि असंच जर तुम्हाला हा फॉर्मॅट आवडला असेल अख्खा बघितल्यानंतर, सो अजून आम्ही ट्राय करू असेच वेगवेगळं काय करायला या एवढ्या फ्रेममध्ये. सो या, थँक्यू बघण्याबद्दल आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.